नमस्कार. आपल्या सर्वांचे प्रेमपूर्वक खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणी 92 लाखापेक्षा पण जास्त अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या योजनेतून बाहेर पडत आहेत. म्हणजे आता जरी त्या पात्र असतील तरीसुद्धा, कारण की तुमची जर KYC तुम्ही जर बरोबर केलेली नसेल, तुम्ही जर तुमची KYC चुकलेली असेल तर तरीसुद्धा तुम्ही योजनेतून आता बाहेर काढण्यात येत आहे. आता हा जो आकडा आहे तो दररोज वाढत आहे. आधी किती होता? 70 लाख, मग झाला 92 लाख, आता पुन्हा आज तो आकडा वाढलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी, आता तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही जर सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये जर बसत असाल आणि तुम्ही जर बरोबर KYC केलेली असेल तर तुम्हाला हप्ते मिळतील. आता तुम्ही बरोबर KYC केलेली आहे तरीसुद्धा जर तुमचे हप्ते बंद झालेले असतील तर काय करायचं, त्यावर पण आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणलेला आहे. त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही अर्ज करा, तक्रार नोंदवा. आता तुम्ही तो व्हिडिओ बघितला का मला कमेंट करा हां. आणि तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न असेल तर मला कमेंट करून ठेवा, म्हणजे मी तुमच्या कमेंटला उत्तरं देणार, किंवा तसं मोठं अपडेट असेल तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी बघा, आता KYC राहिलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, खुशखबर आहे. लाडक्या बहिणी बघा, आता ज्या बहिणी निराधार आहेत, घटस्फोटित आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, अविवाहित आहेत, एकल आहेत, आणि ज्या लाडक्या बहिणींचे घटस्फोट झालेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींचे घटस्फोट पण झालेले नाही आणि पतीकडे म्हणजे पतीजवळ पण त्या राहत नाही, त्यामुळे अशा सगळ्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्रे नाहीत. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींची KYC राहिली आहे. आणि आपण सरकारला काय सांगितलं की सोप्या भाषेत, म्हणजेच काय की जिथे कागदपत्रांची आवश्यकता पडणार नाही. आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, तर त्यांना आणखीन बाकी सगळे कागदपत्र म्हणजे सादर करण्याची आवश्यकता नको, असे आपण व्हिडिओ आणलेला आहे, अपडेट आणलेला आहे. आता त्यासाठी आता मी किती व्हिडिओ रोज बनवते KYCवर, परंतु कितीही आपण आता मी तुमच्यासाठी लढत आहे या मुद्द्यावर. तुमच्यासाठी या मुद्द्यावर मी लढत आहे. हा मुद्दा आपण आपल्या चॅनलवर लावून धरलेला आहे. का? कारण की लवकर KYC प्रक्रिया सुरू व्हावी म्हणून. आता तरीसुद्धा जर लाडक्या बहिणींचा सपोर्ट नसेल, लाडक्या बहिणी जर सपोर्ट करणार नाही, तर KYC प्रक्रिया ही सुरू होणार नाही. कारण की तुम्हाला ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी नियमांमध्ये निकषांमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे, ज्या बहिणी पात्र आहेत, अशा सगळ्या लाडक्या बहिणींना KYC करण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही जर KYC केली तरच तुम्हाला या पुढचे हप्ते सर्व मिळतील. आणि काही झाले तरी KYC ही बंधनकारक आहे. आणि त्यासाठी ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींसाठी पुन्हा KYC प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे. आता बघूया आपण हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट. 60 ते 65 लाख लाडक्या बहिणी या KYC अभावी अपात्र झालेल्या आहे. आता जसं की आपण आत्ताच सांगितलं, आता 65 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या KYC करू शकलेल्या नाही, त्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. आता या लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे? काही नाही, तुम्ही फक्त आपल्या या सगळ्या व्हिडिओंना सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केला की हा व्हिडिओ आपल्या सरकारपर्यंत पोहोचणार आणि लवकरात लवकर सरकार KYC प्रक्रिया सुरू करणार. काय आहे पुढचं अपडेट? पात्र बहिणींना KYC करूनही लाभ नाही, हप्ते बंद झालेले आहेत. आता
काही त्यामध्ये अशा आहेत की त्यांनी ई-KYC केलेली आहे, परंतु त्यांची आता ई-KYC करूनही त्यांचे हप्ते का बंद झाले? आता तुम्ही त्यासाठी तक्रार नोंदवा, अर्ज करा. यावर पण आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणलेला आहे. आता यावर पण मी तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगायला लागले तर हा व्हिडिओ अर्धा तासाचा होईल. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जा आणि आपल्या चॅनलवर हप्ते बंद झाले असेल तर इथे तक्रार नोंदवा असे आपल्या त्या व्हिडिओचे टायटल आहे, थंबनेल आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि लवकर तुम्ही अर्ज करा, तक्रार नोंदवा. पुढचं काय आहे अपडेट बघा. तर निराधार, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, एकल, अविवाहित आणि कागदपत्र नसलेल्या सर्व बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. आता तेच आपण सांगत आहोत की तुमच्यासाठी मी ई-KYC घेऊनच सगळे व्हिडिओ आणत आहे. आता जसं की कागदपत्र ज्या लाडक्या बहिणींकडे आधी पण कागदपत्र नव्हते अशा लाडक्या बहिणींकडे पुन्हा आता कागदपत्र येणार कुठून? समजा एखादी महिला एकल असेल की तिला कोणीच नाही आहे, ती लाडकी बहीण कागदपत्र कुठून उपलब्ध करणार? आकाशातून येणार का? नाही. म्हणूनच सरकारला आपले हे सांगणे आहे की तुम्ही सोप्या भाषेत ई-KYC प्रक्रिया आणा. म्हणजे काय होईल तर तिथे या ज्या बहिणी आहेत या सगळ्या बहिणींना कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही आणि तुमची कागदपत्रांशिवाय तुमची ई-KYC पूर्ण होईल. हेच मला सरकारला सांगणं आहे. आता त्यासाठी काय करायचं आहे तर मला सगळ्या लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला सपोर्ट करायचा आहे. लाडक्या बहिणींनी इंटरेस्ट नाही दाखवला तर ई-KYC विंडो कधीही ओपन होणार नाही. आता म्हणजेच काय, तुम्ही इंटरेस्ट दाखवला पाहिजे म्हणजे काय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्या म्हणजे किती 65 लाख लाडक्या बहिणींपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा, शेअर करा. सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्याकडे जेवढे पण ग्रुप आहेत तेवढ्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला म्हणजे सरकार खडबडून जागं होणार. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींसाठी आम्ही पुन्हा ई-KYC विंडो ओपन करायला तयार आहोत. जर लाडक्या बहिणींना पुन्हा ई-KYC करायची असेल तर म्हणजेच काय, तुम्ही जर इंटरेस्ट दाखवला तरच पुन्हा ई-KYC प्रक्रिया ही सुरू होणार. त्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट दाखवावा लागेल, भरभरून तुम्हाला सपोर्ट करावा लागेल, भरभरून कमेंट करावा लागेल की लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू करा असे. आणि मग काय होईल तरच जर तुम्हाला पुन्हा लाभ हवे असेल, जर तुम्हाला तुमची ई-KYC पूर्ण करायची असेल तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी भरभरून कमेंट करा, हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा. तुम्ही जर या लढाईमध्ये जर साथ दिली तरच हा मुद्दा यशस्वी होणार, सरकारपर्यंत पोहोचणार, तेव्हाच पुन्हा ई-KYC सुरू होणार. त्यासाठी सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, सगळ्यांनी या मुद्द्याला हातभार लावला पाहिजे, तरच तुमच्यासाठी ई-KYC प्रक्रिया ही पुन्हा सुरू होणार. आता मुख्यमंत्री साहेब काय सांगत आहे ते आपण आता बघूया. जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. तर मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखाद्या निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळत राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत.